आपण टाइम अँड वर्क चे UPSC CSAT PYQ डिस्कस करूया. हा 2025 ला विचारलेला क्वेश्चन पहा. X can complete 1/3 of a certain week work in 6 days. म्हणजे X एक काम 6 दिवसात करतो. आता हे सेंटेन्स वाचल्याबरोबर त्याला ते काम कंप्लीट करण्यासाठी लागणारे दिवस ही गोष्ट आपल्या माइंडमध्ये आलीच पाहिजे. म्हणजे जेव्हा मला म्हटलं की X हे काम किती 1/3 काम 6 दिवसात करतो म्हणजे लागणारे डेज 6 × 3/1. लागणारे दिवस X ला किती आहेत? 18 आहेत, 18 आहेत. Y can complete 1/3 of the same work in 8 days. म्हणजे Y चे 1/3 हा 8 डेज साठी आहे, म्हणजे 8 × 3/1. Y तेच वर्क हा 24 डेज मध्ये करतो. आणि पुन्हा काय दिलंय? Z can complete 3/4 of the same work in 12 days. 3/4 of the work in 12 days म्हणजे Z ला लागणारे दिवस 12 × 4/3. 3 चौक 12, 4 चौक 16, 16 डेज. आता पुन्हा काय म्हटलंय पहा नंतर, ऑल ऑफ देम वर्क टुगेदर फॉर n डेज. म्हणजे त्यांनी n दिवस एकत्र काम केलं. कुणी? XYZ नी. पण किती काम होतं? त्यांचं टोटल वर्क किती होतं? तर ते 1 ॲज्युम न करता टोटल वर्क हा 18, 24 आणि 16 यांचा LCM किंवा कोणताही एक मल्टिपल घेतला तरी चालेल. आणि इथं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो टेबल्स जर पाठ असतील तर लगेच लक्षात येईल 144 हा त्या तिघांच्याही टेबलमध्ये असलेला नंबर आहे. तो तिघांचाही मल्टिपल आहे. म्हणजेच X, Y आणि Z. X काम 18 दिवसात करतो, Y ते 24 दिवसात करतो आणि Z 16 दिवसात करतो. मग टोटल वर्क हे 144. दॅट इज LCM ऑर मल्टिपल ऑफ डेज. आता मला इफिशियन्सी काढायची आहे. कोणाची? X ची इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे 1 डे वर्क. एका दिवसात X करत असलेलं काम 18 8 जा 144, 24 6 जा, ओके, 16 9 जा. आता ही आहे इफिशियन्सी. सॉरी. आता यांनी n दिवस काम केलंय. पुन्हा काय झालंय? X अँड Z क्विट. X आणि Z ने त्यांचं काम सोडलंय आणि Y अलोन फिनिशेस द रिमेनिंग वर्क इन 8 2/3 डेज. याचा अर्थ Y न एकट्यानं 8 2/3 डेज काम केलंय. आता पण Y ची इफिशियन्सी म्हणजे 1 डे वर्क मला माहिती आहे 6 आहे. म्हणजे Y न किती काम केलं? 6 × आता 8 2/3 ला आपण ह्याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूयात. 8 त्रिक 24 आणि 2 26, 26/3, 3 2 जा 6. म्हणजे Y अलोन 52 वर्क केलंय आउट ऑफ 144. म्हणजे Y एकट्यानं 144 पैकी 52 काम हे Y न केलंय. म्हणजे XYZ ह्या तिघांनी मिळून किती वर्क केलं असेल? 144 - 52. तिघांनी मिळून 92 युनिट वर्क केलंय. पण जर तिघं एकत्र काम करत असतील, कलेक्टिव्हली काम करत असतील तर यांची इफिशियन्सी म्हणजेच 1 डे वर्क. इफिशियन्सी म्हणजेच हे काय असते? 1 डे वर्क असते. मग 1 डे वर्क यांचं किती होतं? तर याचं 8 आहे, याचं 6 आहे आणि याचं 9 आहे. म्हणजे 1 डे वर्क तिघांनी जर केलं तर ते 23 युनिट होतं. आता इथं टोटल वर्क त्यांनी 92 युनिट केलंय. आता 92 युनिट करण्यासाठी पर डे 23 या रेटनं लागणारे दिवस किती असतील? 4 डेज. म्हणजे दे वर्क फॉर द 4 डेज. म्हणजे तिथं यांची व्हॅल्यू माझी किती आली? 4. आता पहा, XYZ can complete a piece of work individually in 6 hours, 8 hours and 8 hours. सिंपल झालं. मला तर सिंपल गिवन दिलेला आहे. XYZ हा 6 hours मध्ये करतो, हा 8 hours मध्ये करतो, हा 8 hours मध्ये करतो. टोटल वर्क यांचा मल्टिपल LCM किती असणार आहे? तो 24 24. इफिशियन्सी X ची इफिशियन्सी किती आहे? 4 युनिट पर आवर. याची किती आहे? 3 युनिट पर आवर. याची पण 3 युनिट पर आवर. आता आपण एकूण काम हे 24 आहे. आता X हा एका तासामध्ये 4 काम करतो.
वाय एका तासामध्ये 3 काम करतो आणि झेड एका तासामध्ये 3 काम करतो. 1 तास म्हणजे 60 मिनिटात म्हणलं तरी चालेल. आता काय होतं बघूयात. However, only one person at a time can work in each hour and nobody can work for 2 consecutive hours. म्हणजे एका तासात एकच व्यक्ती काम करतो आणि एक व्यक्ती सलग 2 तास काम करत नाही. कॉन्झिक्युटिव्ह 2 आवर्स तो काम करत नाही. आणि ऑल आर एंगेज टू फिनिश द वर्क आणि सगळे काम करण्यासाठी एंगेज आहेत, फिनिश आहेत. व्हॉट इज द मिनिमम अमाऊंट ऑफ टाइम दॅट दे विल टेक टू फिनिश द वर्क. आता पहा इथं मला मिनिमम टाइम विचारलाय. याचा अर्थ ज्याचं काम वन डे वर्क ज्याची इफिशियन्सी जास्त आहे त्याला आपल्याला जास्त वेळेस कामाला लावावं लागेल. पण तो सलग 2 तास आपण त्याला काम करू शकणार नाही, पण अल्टरनेट अवर्सला तो काम करू शकेल. मग जास्त काम कोण करतं? ऑब्विसली एक्स हा 4 काम करतो. आपण समजू 24 टेबल बनवायचे. एक्स एका तासात 4 टेबल बनवतो, वाय 3 बनवतो, झेड 3 बनवतो, असं आपण टेबल एक अज्युम करूयात. मग एक्स येईल आणि पहिल्या तासात तो किती 4 टेबल बनवेल. त्यानंतर वाय येईल आणि नंतर पुन्हा किती टेबल बनवेल? 3 टेबल बनवेल. म्हणजे 4 आणि 3 7 टेबल झाले 2 तासामध्ये. पुन्हा एक्स येईल, पुन्हा 3, नंतर पुन्हा झेड येईल 3, कारण आपल्याला ऑल आर एंगेज म्हटलंय, ऑल आर एंगेज. त्यानंतर पुन्हा एक्स येईल, तो 4 काम करेल, पुन्हा वाय येईल, हा 3 काम करेल. म्हणजे पहा 4 आणि 3 7 7 7 7 त्रिक 21 टेबल हे काम झालंय. किती तासात झालंय? 6 तासात झालंय, 6 अवर्स मध्ये झालंय, 21. आता हीच गोष्ट मला इथंही करता आली असती की वाय आणि झेडची इफिशियन्सी सेम असल्यामुळं हे असं जास्त न लिहिता आपण 2 अवर्समध्ये 2 तासामध्ये 2 अवर्समध्ये काम किती होतंय? 7 काम होतंय. हा नंबर 7चा मल्टिपल नाहीये, पण 7चा मल्टिपल असा नंबर जो 24 पेक्षा लेस आहे तो कोणता आहे? 21 आहे. 21 काढण्यासाठी मी याला 3 ने मल्टिप्लाय करणार, यालाही 3 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे आपण म्हणू शकलो असतो की 6 अवर्समध्ये 21 युनिट काम झालेलं आहे. आता 7 अवर्सला पुन्हा टर्न हा एक्सचा असणार आहे. पण एक्स हा एका तासात म्हणजे 60 मिनिटमध्ये तो 4 युनिट काम करतो, 4 युनिट काम करतो. पण आता इथे एक्सला मात्र 4 युनिट काम करायचंच नाहीये का? टोटल काम 24 होतं, त्यापैकी 21 युनिट तर काम ऑलरेडी झालंय. म्हणजे एक्सला करायचं काम आहे ओन्ली 3 युनिट. तर 3 युनिटसाठी त्याला लागणारा टाइम किती असणार आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन युनिटरी मेथड डिवायडेड बाय 4. 15 4 जा 15 त्रिक 45 45 मिनिट्स. म्हणजे आधीचे 6 अवर्स आणि नंतरचे 45 मिनिट्स म्हणजे लागणारा एकूण टोटल टाइम असणार आहे 6 अवर्स अँड 45 मिनिट्स. आता 2024 ला विचारलेलं क्वेश्चन पाहूयात आपण. A certain number of men can complete a piece of work in 6k days, where k is a natural number. आता k natural number आहे म्हणजे 1 2 3 4 5 and so on. By what percent should the number of men be increased so that the work can complete in 5k days? आता पहा आपण डेज कमी करतोय. वी नो द रिलेशन बिटवीन मेन अँड डेज. आपण जर डेज कमी करतोय तर लागणारे दिवस हे आपल्याला काय डेज कमी करतोय म्हणजे नंबर ऑफ मेन हे वाढवावे लागतील. ही गोष्ट क्लिअर आहे. आता पहा मी डेज किती कमी करतोय? 6k चे 5k होत आहेत. म्हणजे k डेज आपण लेस करतोय. पर्सेंट फ्रॅक्शन मध्ये बघितलं तर आपण किती 1/6 डेज लेस करतोय. 1/6 डेज लेस करतोय. मग ही गोष्ट आपण सिंपल पर्सेंटेज मध्ये शिकलोय की मला किती ह्यानं इन्क्रीज करावे लागतील. लेस असल्यामुळं 1 हा 6 मधून मायनस करणार. 6 - 1 म्हणजे मला मेन हे 1/5 फ्रॅक्शन इन्क्रीज करावे लागतील. पण 1/5 म्हणजेच पर्सेंटेजमध्ये ती किती असणार आहे? 20%. म्हणजे 20% मला हे माणसांची संख्या काय करावी लागणार आहे? वाढवावी लागणार आहे. A, B, C
वर्किंग इंडिपेंडेंटली कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 8, 16 अँड 12 डेज रिस्पेक्टिव्हली. ओके, ए, बी आणि सी हा 8 दिवसात करतोय, हा 16 दिवसात करतोय आणि हा 12 डेज मध्ये करतोय. आता टोटल वर्क म्हणजे यांचा मल्टिपल घेऊयात आपण 48. मला ए ची इफिशियन्सी माहिती आहे किती आहे, 6 युनिट, 8 संग 48, 8 6 जा 48. याची किती आहे, 3 युनिट आहे, 16 48 आणि याची 4 युनिट आहे, 12 48. आता काय होते बघा, ए अलोन वर्क्स ऑन मंडे. ए एकटा मंडेला काम करतो. आता ए हा मंडेला येतो. बी अलोन वर्क्स ऑन ट्यूजडे. मंडे, ट्यूजडे, पुन्हा वेन्सडेला कोण येतो, सी येतो. मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, पुन्हा थर्सडेला पुन्हा ए येतो. म्हणजे हे अल्टरनेट येत जातात. आता मग काय होईल पहा, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे, पुन्हा मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे असे येत जातील. आता पण पहिल्या दिवशी ए येतो, किती काम करतो, 6 युनिट काम करतो. किती पैकी, 48 पैकी, 48 पैकी. नंतर ट्यूजडेला बी येतो आणि 3च काम करतो. हे 3 टेबल बनवतो असं आपण म्हणूयात आणि हा 4 टेबल बनवतो. म्हणजे 6 आणि 4 10 आणि 3 13 टेबल, 13 युनिट आउट ऑफ 48 काम पहिल्या 3 दिवसात कंप्लीट होतं. पुन्हा नंतर 6 3 4 असंच रिपीट होत जाणार आहे. त्यानंतर 6 3 4 असं रिपीट होत गेलं. म्हणजे हे मला माहिती आहे 13 13 13 13 13 13 13 39 काम हे कधी झालंय, आपल्याला ट्यूजडेला झालंय. पुन्हा नंतर कोण येणार आहे, पुन्हा ए येणार आहे. हा किती करेल, 6 करेल, 45 झालं. आणि बी करेल किती, 3, 48. आता टोटल वर्क हे आपलं फिनिश झालं. टोटल काम किती झालं, 48 झालं. हे काम कधी संपलं, थर्सडेला काम संपलंय. आता मला म्हटलं द वर्क विल बी फिनिश ऑन द थर्सडे. बरोबर आहे. सेकंड पॉइंट, द वर्क विल बी फिनिश इन 10 डेज. 10 डेज आहे का बघूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11व्या दिवशी काम संपलंय. म्हणजे सेकंड पॉइंट हा आपला बरोबर नाही. मग आपला आन्सर कसा असणार आहे, 1 ओनली. अ मॅन कंप्लीट्स 7/8 of a job in 21 days. How many more days will it take to finish the job if quantum of work is further increased by 50%? आता काय दिले बघा, सिंपल आहे. एक माणूस 708 त्याचं काम 21 डेज मध्ये करतो. आता 7/8 हा 21 डेज मध्ये करतो, म्हणजे काम पूर्ण करण्यासाठी लागणारे 8/7 7 21 डेज काढूयात. ते किती असतील, 24 डेज. याचा अर्थ 24 टेबल आपण एक युनिट समजूयात. 24 युनिट, एक 24 टेबल त्या माणसाला काम करायचं आहे. आता हे 24 टेबल बनवण्यासाठी तो 24 दिवस घेतोय. म्हणजे त्याची कॅपॅसिटी रोज एक टेबल बनवायची आहे. आता काय झालंय, तर हे वर्क 50% न वाढलंय. आता त्याचं वर्क इज फर्दर इन्क्रीज बाय 50%. म्हणजे त्याला आधी 24 टेबल काम करायचं होतं. आता 50% म्हणजे 24चे 50% 12 टेबल त्याला अजून एक्स्ट्रा बनवायचे. म्हणजे टोटल वर्क त्याला ते किती, 36 युनिट 36 टेबल बनवायचे आपण असं अज्युम करू. पण त्यानं तर 21 दिवसच काम केलंय. म्हणजेच आता त्याला पुन्हा वाढलेले टेबल बनवायचे. किती, वरचे वाढलेले 15 टेबल त्याला बनवायचे आहेत. पण आपल्याला त्याची इफिशियन्सी माहिती आहे, वन डे वर्क माहिती आहे. इफिशियन्सी म्हणजे वन डे वर्क. तो किती आहे इथं, तर 1 टेबल पर डे. रोज तो एकच टेबल बनवतो. या स्पीडनं 15 टेबल बनवण्यासाठी लागणारे दिवस त्याला किती असतील, 15 डेज लागतील. A person X can complete 20% of work in 8 days and another person Y can complete 25% of the same work in 6 days. If they work together, in how many days will 40% of the work be completed? आता पहा, हा क्वेश्चन सिंपल आहे. इथे आपल्याला काय करावं लागेल, की त्या पर्सनला लागणारे कंप्लीट करण्यासाठी लागणारे टोटल डेज आपल्याला घ्यावे लागतील. मग इथे मला काय काय इन्फॉर्मेशन दिली, एक्स हा 20%. आता पहा 20% म्हणजेच 1/5. म्हणजे
आता आपल्याला मग सोपं झालं, सिंपल झालं. x हा 1/5 काम करायला 8 डेज घेतो. लागणारे दिवस 8 × 5/1 40 डेज. म्हणजे x ते काम 40 दिवसात करतो. अनदर पर्सन y कॅन कम्प्लीट 25% म्हणजे किती? मला माहिती आहे 25% 1/4. आता y हा 1/4 काम करण्यासाठी 6 डेज घेतो. म्हणजे y चे दिवस 6 × 4/1 24. म्हणजे y तेच काम 24 दिवसात करतो. आता एकूण काम म्हणजेच यांचा LCM मल्टिपल लसावी. आता 40 आणि 24 यांचा मल्टिपल मला माहिती आहे, यांच्या टेबलमध्ये कोणती संख्या 120. आता आपण 120 काम आहेत, तात्पुरतं आपण 120 टेबल आहेत असं आपण अज्युम करू. मग याचा स्पीड किती आहे? हा 40 डेज मध्ये 120 म्हणजे 3 टेबल पर डे आणि याचं किती आहे? 5 टेबल पर डे. म्हणजे जर दोघं मिळून काम करायला लागले तर एका दिवसात 8 टेबल तयार करते. पण आता आपल्याला 120 टेबल बनवायचे आहेत का? तर नाही. आपल्याला काय म्हटलंय? इफ दे वर्क टुगेदर इन हाऊ मेनी डेज विल 40% ऑफ द वर्क बी कम्प्लिटेड. म्हणजे मला बनवायचे टेबल हे 120 120 चे 40% आहेत. एवढंच काम करायचं आहे. आता याचे 40% काढायचं आहे. पर्सेंटेज काढत असताना आपण पाहिलं, पर्सेंटेज चिन्ह कट करायचं, 2 0 कट करायचे, यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे 48 टेबल तयार करायचे. पण पर डे एका दिवसात हा 3 आणि हा 5 एका दिवसात 8 टेबल तयार होतात. एका दिवसात किती होतात? 8 टेबल तयार होतात. म्हणजेच हे 48 टेबल करण्यासाठी लागणारे दिवस किती असणार आहेत? 6 दिवस लागतील. आता पहा, हा क्वेश्चन हा आपल्याला इफिशियन्सीवरचा आहे. इथं आपल्याला क्वेश्चन हा इफिशियन्सीवरचा आहे. आता जे अर्निंग असतं, वेजेस डिस्ट्रीब्युशन असतं, तर वेजेस डिस्ट्रीब्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वर्क इफिशियन्सी और इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द टाइम टेकन बाय देम. मग आपल्याला त्यांचं हे वर्क इफिशियन्सी काढणं हे सोपं आहे, कारण मला त्यांचं अर्निंग असेल, वेजेस डिस्ट्रीब्युशन असेल, तर त्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट करणं सोपं जातं. आता P वर्क्स थ्राइस ॲज फास्ट ॲज द Q असं जेव्हा सेंटेन्स दिलं हा रेशो माझा ऑलवेज इफिशियन्सीचा असतो. मग मला P Q यांची इफिशियन्सी कशी दिली? P वर्क्स थ्राइस ॲज फास्ट ॲज Q म्हणजे Q जर एक काम करत असेल तर P किती काम करतो? 3 युनिट काम करतो. आणि whereas P and Q together can work 4 times as fast as R. आता P आणि Q चं टोटल वर्क किती होतंय? 4 होतंय. याचं 3 आणि 1 4. पण हे 4 टाइम्स आहे कुणाच्या? Rचं. याचा अर्थ Rचं इफिशियन्सी ही याच्या 1/4 असली पाहिजे. म्हणजे R ची इफिशियन्सी किती आहे? 1 आहे. काम सिंपल झालं. आपल्याला विचारलेलं आहे इन व्हॉट रेशियो शुड दे शेअर द अर्निंग. अर्निंग रेशियो आपल्याला क्लिअर झाला 3:1:1. सिंपल कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन होता हा. W कॅन डू 25% ऑफ वर्क इन 30 डेज. आता जेव्हा असं सेंटेन्स आलं की W ला ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारे डेज हे आपल्याला आलेच पाहिजेत. 25% म्हणजे 1/4 म्हणजेच W हा 1/4 30 डेज मध्ये करतो, म्हणजे त्याला लागणारे डेज 30 × 4/1 120 दिवस. हे W ला झालंय. त्यानंतर पुन्हा काय म्हटले बघूयात. X can do 1/4 of the work in 10 days. X can do 1/4 of the work in 10 days. सेम याच टाईपचा येईल. 10 × 4/1 40 days. Next information, Y can do 40%. 40% it means 2/5 is a 40%. म्हणजे हा जो Y आहे तर तो 2/5 वर्क करतो. किती दिवसात? 40 डेज मध्ये. त्याला लागणारे दिवस 40 × 5/2. 2 भाग जाईल 20. 25 जा 100 डेज त्याला लागतील. अँड Z कॅन डू 1/3 ऑफ द वर्क इन 13 days. 1/3 of the work in
13 डेज म्हणजे 13 इंटू 3/1 39 डेज लागले. पुढे काय विचारले बघू आपल्याला. हु विल कम्प्लीट द वर्क फास्ट. सिंपल आहे, ज्याला लेस टाइम कोणाला लागतो, झेडला लागतो, कारण हा वर्क हा 39 डेज मध्येच करतो, त्यामुळं झेड हा काय करेल, सगळ्यात लवकर काम फिनिश करेल. राम and Sham work on a job together for 4 days and complete 60% of it. Ram takes leave and then Sham works for 8 more days to complete the job. How long would Ram take to complete the entire job alone? आता बघा, आता या ठिकाणी मला त्यांचे डेज दिले नाहीत, किती दिवस काम, आधी इनिशियली किती दिवस काम केलं ते दिलं नाही, पण फक्त एकटा श्यामचं दिलंय आणि पर्सेंटेज दिलंय. आता मला काय करता येईल याच्यावरून, हा एकट्या श्यामनं श्याम अलोन वर्क्स फॉर 8 डेज. आता श्यामनं 8 डेज मध्ये किती पर्सेंट, टोटल वर्कच्या किती पर्सेंट काम फिनिश केलं, तर आधी या दोघांनी तर 60% काम केलंच होतं. आता याचा अर्थ उरलेलं रिमेनिंग काम हे किती आहे, 40%. तर हे 40% काम श्यामनं 8 डेज मध्ये केलंय. कोणी केलंय, श्यामनं 8 डेज मध्ये 40% काम. तर 100% काम करण्यासाठी श्यामला किती दिवस लागले असते, क्रॉस मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 40, 8 5 जा 40, 20 डेज. म्हणजे श्यामला ते काम पूर्ण करण्यासाठी एकट्याला 20 दिवस लागले असते. ठीक आहे, आता 20 डेज लागले असते. पण आता काय झालंय की राम अँड श्याम वर्क ऑन अ जॉब टुगेदर फॉर 4 डेज. आता या 4 डेज मध्ये श्यामनं केलेलं काम काढूयात. आता श्याम 20 डेज मध्ये 100% काम करतो, तर 4 डेज मध्ये तो किती करतो, तर 4 इंटू 100 डिवायडेड बाय 20. काढूयात आपण, 4 पंचे 20, 5 दुनी 10, 20%. किती, 4 डेज मध्ये 20% केलंय आउट ऑफ 60. म्हणजे पहा, आता हा काय आहे, राम आणि श्याम यांनी 60% काम केलं, पण ह्या 60% मधलं श्यामनं 20% काम केलं. श्यामनं किती, 20% काम केलं. मग ह्याचा अर्थ रामचं काम हे 40% आहे. रामचं काम किती आहे, 40% आहे. किती डेज मध्ये, 4 डेज मध्ये. मग सिंपल आलं, राम 4 डेज मध्ये 40% काम करतो, तर 100% काम करायला लागणारे त्याला दिवस किती, 4 इंटू 100 डिवायडेड बाय 40. लागणारे दिवस हे किती आहेत, त्याला 10 दिवस आहेत, 10 डेज. In a garrison, there was a food for 1000 soldiers for 1 month. 1 month म्हणजे किती म्हणणार, 30 डेज. म्हणजे एका किल्ल्यामध्ये काय आहे की 1000 सैनिकांना 30 दिवस पुरेल एवढं अन्न आहे. आफ्टर 10 डेज 1000 मोर सोल्जर्स जॉइन द गॅरिसन. हाऊ लॉंग वुड द सोल्जर्स बी एबल टू कॅरी ऑन विथ द रिमेनिंग फूड. सिंपल. आता याला आपल्याला जो फॉर्म्युला आहे याचा आपला चेन रूलचा, M1D1 इज इक्वल टू M2D2 प्लस M3D3 प्लस अप टू एक्सटेंड. म्हणजे जसं गरज असेल तिथपर्यंत आपण त्याला एक्सटेंड करू शकतो. आता M1D1 म्हणजे सुरुवातीची इनिशियली माहिती. M1 किती माणसं होते, 1000 सोल्जर होते. M1 किती होते, 1000 सोल्जर होते. किती दिवस, 30 डेज. पुन्हा काय म्हटलंय, आफ्टर 10 डेज हा झाला D2. आता आफ्टर 10 डेज 1000 मोर आले, पण याचा अर्थ इनिशियली ह्या 10 दिवस, सुरुवातीचे 10 दिवस किल्ल्यामध्ये 1000 सैनिक होतेच ना. म्हणजे M2 पुन्हा किती असणार आहे, 1000 असणार आहे. M2 1000 आणि किती दिवस, 10 दिवस राहिलेत. आता काय झालंय, पुन्हा M3 चेंज झालं, कारण 1000 मोर सोल्जर जॉईन झालंय. म्हणजे आधीचे 1000 होते, पुन्हा अजून 1000 आले, म्हणजे 2000 झाले. M3 किती झालं, 2000. आपल्याला D3 काढायचं आहे. पुढे इन्फॉर्मेशन नाहीये, आपण फॉर्म्युला इथपर्यंतच आपला स्टॉप करणार. जर गरज पडली असती तर मी अजून पुन्हा M4 D4 वाढवलं असतं. आता इकडून हे मायनस होईल, म्हणजेच हा 1000 इंटू 30. आता 30 मधून 10 मायनस करणार मी, तर 20 म्हणणार सरळ सरळ, कारण ह्याचा 3000 आणि
सॉरी 30,000 आणि हा मल्टिप्लिकेशन करत बसण्यापेक्षा 1000 तर कॉमनच आहे. 30 मायनस 10 20 इज इक्वल टू 2000 इंटू D3. हे 3 0 गेले, हे 3 0, 2 न डिवाइड होईल. D3 बरोबर किती दिवस आलं? 10 डेज. रिमेनिंग फूड हे 10 दिवस पुरेल. ओके, येस. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.